नवोदय आणि स्कॉलरशिप इयत्ता 7वी यामध्ये येणारा हा प्रश्न कोटिकोनाच्या मापाचा संदर्भातला प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, कोन आणि कोटिकोन यांच्या मापाचं गुणोत्तर 2:7 आहे, तर कोटिकोनाचं माप किती? आता लक्षात घ्या की तुम्हाला दिलेलं जे आहे हे गुणोत्तर कशाचं आहे? कोनाचं आणि त्याच्याच कोटिकोनाचं गुणोत्तर आहे. ठीक आहे, कोन आणि त्याचाच कोटिकोन ह्याचं हे गुणोत्तर आहे. मग काय म्हटलं आहे की त्याचं गुणोत्तर 2:7 आहे. म्हणजे थोडक्यात हा जर 2 असेल तर हा किती आहे? 7. आपण एक काम करू, ह्याला 2 न घेता 2x घेऊ आणि ह्याला 7x घेऊ. आता मला सांगा, हे दोन्ही कोटिकोन आहेत एकमेकांचे आणि कोटिकोनांच्या मापाची बेरीज किती असते? 90 असते. म्हणजे याचा अर्थ असा होतो 2x आणि 7x मिळून किती होणार आहे? 90 अंश. मग पुढच्या स्टेपला काय करणार? 2x आणि 7x ह्या दोघांची बेरीज करणार. 7 आणि 2 होतात 9x बरोबर किती? 90. आता xची किंमत काढण्यासाठी xला इथं ठेवावं लागेल आणि 90च्या खाली ह्या 9ला पाठवावं लागेल भागाकारामध्ये. मग भागाकारात गेलं की काय होणार? हे 9 असं जाणार. 9 1 9, 9 10 90. म्हणजे xची जी किंमत आहे ती आली 10. मग तुमचा हा जो 2x वाला कोन आहे तो येणार आहे 2 × 10 दॅट इज 20. पहिला कोन 20 आला आणि हा 7x म्हणजेच काय येणार आहे? 7 × 10 जो की येणार आहे 70 अंश. म्हणजे तुम्हाला विचारले कोटिकोनाचं माप किती, तर तुमचं कोटिकोनाचं माप असणार आहे 70 अंश. आय होप की हा प्रश्न तुम्हाला नक्की समजला असेल.